बोला भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की. कुणाल बाबांच्या भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेशाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित भारतीय जनता पक्षाचे आमचे अध्यक्ष माननीय बावनकुळे साहेब, दुसरे अध्यक्ष माननीय रवींद्रजी चव्हाण, त्यांचा आज संध्याकाळी एक भव्य दिवसाचा कार्यक्रम होणार आहे. सर्वांना आपल्याला त्या ठिकाणी आमंत्रण आहे. वरळीला डोम मध्ये येण्याशिवाय त्या ठिकाणी कार्यक्रम आहे. आपल्या सर्वांना त्या ठिकाणी आमंत्रण आहे. आजपासून चव्हाण साहेब आपल्या चार त्या ठिकाणी घेतील. पण आज मला या गोष्टीचा आनंद आहे. गेले 3 दशक म्हणताने 3 पिढ्या तुम्ही काँग्रेसमध्ये बाबा या ठिकाणी होतात. आपले आजोबा होते, आमचे दाजी होते. मला आठवतं मी 1995 पासून सतत 7 वेळा आमदार आहे. दाजी आणि मी पण जवळपास 10 वर्ष, मला वाटतं 10 वर्ष 15 वर्षापर्यंत सोबत होतो. 35 वर्षापैकी माझ्या आम्ही त्या ठिकाणी सोबत होतो. अतिशय घनिष्ठ संबंध, अतिशय मैत्रीचे संबंध माझ्या आणि दादींचे त्या ठिकाणी होते. आणि आज काँग्रेस सोडून आपण या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. राज्यामध्ये आपल्याला यावेळेला दाखवून द्यायचं आहे. आता निवडणुका समोर आहेत. महापालिकेच्या, जिल्हा परिषद, पंचायत समिती आहेत, नगरपालिका आहेत. दोन्ही अध्यक्ष या ठिकाणी आहेत. आम्ही दोघांना या ठिकाणी सांगणार आहोत की यावेळी महाराष्ट्रामध्ये नंबर 1 सगळ्या महापालिका 100%, सगळ्या जिल्हा परिषदा 100%. आम्ही तुम्हाला एक हाती या ठिकाणी काढून देऊ. आता बाबा आमच्याकडे आलेले आहेत. धुळ्याची आम्हाला अजिबात चिंता नाहीये. बाबा आल्यामुळे आता एक हाती, तसं पूर्वी पण आम्ही त्या ठिकाणी खरं म्हणजे होतोच. पण आता तुम्ही आल्यामुळे आता एकतर्फी हा धुळे जिल्हा सगळा भाजपमय झालेला आहे. आणि त्यामुळे आता येणाऱ्या जिल्हा परिषदमध्ये 2/3 जागा, 80% जागा आम्हाला या ठिकाणी जिंकायच्या आहेत. धुळ्याची महापालिका तुम्ही बघितलं, गेल्या वेळी आपण 50 आकडा काढला होता की तुमचा. आपण काही चुकतो का? चुकत नाही. आपण गोटे अंड्याला सांगितलं होतं की 50. तुम्ही फक्त एक काढून दाखवा. आपण चुकून आमच्या वहिनी येऊन गेल्या होत्या. त्यांनी लगेच राजीनामा देऊन टाकला रागारागामध्ये त्यांचा. पण आपण 50 जागा त्या ठिकाणी महापालिकेत आणलेल्या होत्या. आता यावेळेला आपल्याला आकडा वाढवावा लागणार आहे, मोठा आकडा. आपल्याला महाराष्ट्रामध्ये विक्रम करायचा आहे. इतक्या विक्रमी संख्येने आपल्याला आपले सदस्य जिल्हा परिषद असतील, महापालिकेचे असतील, नगरपालिकेचे असतील, पंचायत समिती असतील, हे सगळे आपल्या धुळे जिल्ह्यामध्ये आणायचे आहेत. आणि म्हणून आता आपल्याला सगळी तयारी करायची आहे. निवडणुका 4-6 महिन्यामध्ये या ठिकाणी आहेत. आपण काळजी करू नका. बाबा आमच्याकडे नवं जुनं असं काहीच नाहीये. मागे असलेले गोरेसाहेब बघा, राहुलजी बघा, इकडे डावखरे बघा, हे सगळे नंतर नवीनच आलेले आहेत. इकडे राम, म्हणजे सगळे नवीनच आलेले आहेत बहुतांश. पण आता नवा जुना अजिबात भेद नाही. आता आम्हाला असं वाटतं की हे जुने आहे का नवीन आहे का असं वाटत लागलेलं आहे आम्हाला. अशी परिस्थिती आमची झालेली आहे. पण आपण सगळे एकत्रित मिळून या ठिकाणी चांगलं काम करूया. या ठिकाणी सांगितलं, बाबांनी सांगितलं, एका मुख्य प्रवाहामध्ये तुम्ही आलेला. आपल्याला विकासाचं राजकारण करायचं आहे. आणि आपल्याला माहिती आहे की जगमान्य नेतृत्व आपल्याकडे फक्त एकच आहे, ते म्हणजे नरेंद्रजी मोदी. या देशामध्ये सर्वांना वाटतं की मोदींच्या नेतृत्वाखाली देश वाटचाल करेल, विकासासाठी पुढे जाईल. आणि म्हणून आपल्याला त्यांच्या नेतृत्वाखाली काम करायचं आहे. राज्यात पुन्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री झालेले आहेत. तुमचा त्यांच्यावर विश्वास आहे, आपल्या सर्वांचा विश्वास आहे. आज केवढं मताधिक्य, म्हणजे रेकॉर्ड ब्रेक आमदार आजपर्यंत इतिहासात कधी आले नसतील एवढे आमदार भारतीय जनता पक्षाचे या ठिकाणी निवडून आलेत. इतका 90% 89% रिझल्ट, स्ट्राईक रेट हा आपला या ठिकाणी आलेला आहे. आणि देवेंद्रजी सारखे सक्षम नेतृत्व आपल्याकडे या ठिकाणी आहे. आणि म्हणून आपल्याला आपल्या भागाचा विकास करायचा आहे, खानदेशचा विकास करायचा आहे, उत्तर महाराष्ट्राचा विकास करायचा आहे, जिल्ह्याचा विकास करायचा आहे, तुमच्या मतदारसंघाचा विकास करायचा आहे. तर त्याशिवाय पर्याय नाही. सुलवाडे जामफळचं फक्त एक उदाहरण देईल. आपल्याला कल्पना आहे आपल्यासाठी किती महत्त्वाचा प्रकल्प आहे. सर्व काय परिणाम आपल्या भागाचा होणार आहे. पण गेल्या अनेक वर्षांपासून आपण त्याच्या मागे लागलेलो आहोत. पण 14 मध्ये आपलं सरकार आलं, देवेंद्रजी मुख्यमंत्री झालेत. मी त्यावेळेला पाटबंधारे मंत्री झालो. पण एका गोष्टीचा निश्चित उल्लेख करावा आहे, जयकुमार या ठिकाणी आहेत,
त्यांचा पाठपुरावा आणि बाबांनी सुद्धा दिल्लीमध्ये प्रयत्न केले, पंतप्रधानांकडे जाऊन बसले आणि हा जो प्रकल्प आहे हा प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेमध्ये टाकला गेला. सगळा निधी दिल्लीहून आपल्याला यासाठी आला आणि आपण बघताय आज काम किती जोरामध्ये या ठिकाणी सुरू आहे. मी तुम्हाला आश्वासित करतो, पुन्हा मी त्या खात्याचा मंत्री झालेलो आहे, पुन्हा इरिगेशन खातं माझ्याकडे आलेलं आहे आणि आपण आता लवकरात लवकर म्हणजे फार त्याला काळ लागणार नाही आपल्याला लवकर तात्काळ हा प्रकल्प पूर्ण करायचा आहे आणि आपल्या भागातला सगळा कायापालट, शेतकऱ्यांना पाणी, पिण्याला पाणी, इंडस्ट्रीला पाणी आपल्याला या ठिकाणी द्यायचं आहे. एवढंच मी आपल्याला या प्रसंगी सांगेल. बाबा काळजी करू नका, आपण सर्वजण मिळून नवे जुने एकत्रित मिळून या ठिकाणी काम करूया. रामच्या मनामध्ये काही शंका कुशंका होत्या ते तर दूर झालेलं आहे. आता आपल्याला सगळ्यांना मिळून, आता कोणी काही पोचगीच टाकू नका अशी काही उलट्या सुलट्या. आता आपण सगळे एक आहोत, आपल्याला एकत्रितपणे काम करायचं आहे. जिल्ह्याचा विकास करायचा आहे, उत्तर महाराष्ट्राचा विकास करायचा आहे आणि देवेंद्रजीचे हात, भारतीय जनता पक्षाचे हात, मान्य मोदीचे हात आपल्याला मजबूत करायचे आहेत. एवढंच या प्रसंगी पुन्हा या ठिकाणी सांगेल. आपण ज्यावेळेला धुळ्याला मोठी सभा घेऊ आहे ना, घ्यायची ना का मोठी सभा या ठिकाणी घ्यायची, त्यावेळेला देवेंद्रजीच्या ठिकाणी येतील, दोन्ही आजी माझी अध्यक्ष त्या ठिकाणी येतील, त्यावेळेला अजून सविस्तर आपल्या ठिकाणी बोलता येईल. पण येत्या निवडणुकीसाठी सगळ्यांनी आता तयारीला लागावं एवढंच आवाहन मी आपल्याला प्रसंगी करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.